नमस्कार, गदर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत आता पिंपळनेर परिसरामध्ये. वडोणी तालुक्यासह जवळपास बीड जिल्ह्यामध्ये चोहीकडे वादळी वाऱ्यासह गाराचा तडाखा बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं खूप अतोनात नुकसान झालेलं आपण बघत आहोत. आता बघत आहोत ही समोर असलेली शेतकऱ्यांची ज्वारीचं पीक आहे. पूर्ण जमीनदोस्त झालेले ज्वारीचं पीक दिसत आहे. पूर्ण आता काढायला आलेली असलेली ही ज्वारी पूर्ण जमीनदोस्त आहे. त्याच्या बाजूला थोडंसं भुईमुगाचं पीक आहे. या ठिकाणी तेही जमीनदोस्त झालेलं आहे. याच्या अगोदरही असाच एक पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला होता. त्याच्यातूनही शेतकरी सुधारला नव्हता. त्यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देऊ आम्ही आणि आम्ही कधी दिली आहे असं ते म्हणले असते. मात्र पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. बँकांना विचारलं तर बँक म्हणते आमच्याकडे शासनाचा कसलाही तपशील आणखी आलेला नाही. ते चालू असतानाच मात्र निसर्गराजाही इकडे आणखी शेतकऱ्यावर धो बरसत आहे. याला आता काय आसमानी आणि सुलतानी संकटाच्या परिस्थितीला सध्या तरी शेतकरी राजा सामोरे जात आहे. तर ही विदारक चित्र आपण बघू. आणखी काय नुकसान झालेले आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण दाखवू. तुर्तास धन्यवाद.